नमस्कार. पुणे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेने क्रीडा कट्टा हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, या उपक्रमामधून खेळाडूंना विविध प्रकारची माहिती या कट्ट्याद्वारे मिळते. हा अत्यंत सुंदर असा उपक्रम आपल्या या मुष्टियुद्ध संघटनेने राबवलेला आहे. अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती या मार्फत आपण घेऊ शकतो. अनेक तज्ञ ह्या कट्ट्यावरती आपण बोलून आपले जे खेळाडू आहेत त्यांना उत्तम प्रकारची माहिती, साहित्य आपण या कट्ट्यामार्फत देऊ शकतो. असा हा उपक्रम आपल्या संघटनेचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांनी या क्रीडा कट्ट्यामार्फत राबवला आहे. खरंच या कट्ट्याचं, या ऑर्गनायझेशनचं मनोमन कौतुक करतो आणि थोडस आपल्या खेळाडूंच्या या कार्यक्रमासंदर्भात बोलतो. सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात घाम हा प्रकार मोठ्या प्रमाणात येत असतो. तर हा घाम येणं ऍक्च्युली खरं गरजेचं आहे, पण त्यावेळेला योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन आपण करू शकलो, आपल्या शरीराचं तापमान जर राखू शकलो तर त्याचा निश्चित खेळाडूला फायदा होऊ शकतो. मग यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण चांगल्या प्रकारची आहारामध्ये आपण अनेक प्रकारचे बदल करू शकतो. रसदार फळं खावीत, मग व्यायाम करण्यापूर्वी खावीत का व्यायाम नंतर करण्यापूर्वी, तर त्याला विशिष्ट वेळ आहे. आपण व्यायाम केव्हा करावा, तर व्यायाम शक्यतो अनुशापोटी केला तर तो सगळ्यात चांगला ठरू शकतो. म्हणजे सकाळच्या वेळेला आपण जर व्यायाम केला आणि त्यानंतर स्नानादी कार्य उरकून मग आपण आहार घेतला तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. मग हा आहार घेताना त्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आपण जर केला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. कारण प्रोटीनयुक्त आहार आपल्या शरीरासाठी, मग हे प्रोटीन मिळतं कशातून, तर सोपं आहे. साधी आपण उकडलेली जरी अंडी खाल्लीत, मग रोज साधारणतः एक अंड तुम्ही सकाळच्या आहारामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला एक अंड घेतलं तरी चालू शकेल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फळं. मग आता सगळ्यात महत्वाचं काय की जी चालू सीझन मधली जी फळं आहेत ती फळं शक्यतो खावीत. म्हणजे ज्या सीझन मध्ये, समजा तुम्ही जर विचार केला तर मे महिना आहे तो त्यावेळेला आंब्याचा सीझन आहे, तर आंबा जरूर खावा. आंब्याने शुगर वाढते नाही, पण त्या सीझन मधलं ते फळ शरीरासाठी उपयुक्त हे निसर्गानेच बनवलेले, आणि या निसर्गाच्या साह्यानेच आपण आपल्या शरीराचं कार्य उत्तम प्रकारे राबवू शकतो. प्रत्येक सीझन मध्ये जे काही तयार होतं, मग भले जांभूळ असेल, करवंद असेल, त्यानंतर बोरं असतील, ही जी काही गोष्टी आहेत, त्यानंतर आपला जो हरभरा आहे, हा हरभरा जर तुम्ही सकाळी जर हरभरा खाल्लात, हरभरा थोडेसे शेंगदाणे टाकून हे डाळ सकाळच्या आहारामध्ये नाश्त्याच्या वेळेला जर वापरली, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सॅलडचा जास्तीचा वापर करू शकता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. हे थोडस कच्चा प्रकार जास्तीत जास्त आहारामध्ये जर आलात तर शरीराचं संतुलन चांगल्या प्रकारे राहू शकतं, शरीराला योग्य प्रकारचा कस मिळू शकतो. असा समावेश आपल्या आहारात या उन्हाळ्यात जर केला तर निश्चितच खेळाडूला त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. धन्यवाद.